आता खूप झालं आणि आता लई झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे. ह्यांना न्याय पाहिजे, परंतु कोणी दखल घेत नाही. इतका मोठा व्यक्ती असून सुद्धा त्याला न्याय लवकर मिळेना. मग काय, शेवटी रोहित पवारांनी जे नव्हतं करायचं तेच करून टाकलं. डायरेक्ट यांची घेतली धडाधाड नावे. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. दादांच्या अपघाताला जवळजवळ आता 50 दिवस उलटून जाईल, परंतु अजून काहीच माहिती समोर येत नाही. काहीतरी किरकोळ माहिती सांगितली जाते आणि व्हीके सिंग कंपनीच्या मालकाला वाचवलं जात होतं. पण शेवटी रोहित पवारांनी बघितलं तर बघितलं आणि आता तर डायरेक्ट नावच घेतली. हे नाव ऐकल्यावर अक्षरशः तुम्हाला मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. परंतु हा धक्का बसून घेऊ नका, कारण की नावे जी तुम्ही ऐकणार आहेत ती लोक पहिल्यापासून गुन्हेगारच होते. फक्त महाराष्ट्राच्या जनतेपासून यांचा काळा कारनामा लपलेला होता. परंतु आत्ताच रोहित पवारांनी सगळं काही उघड केलं. अजून ह्या सगळ्यांना आता डायरेक्ट जेल होणार आणि यांना खडी फोडण्याची वेळ येणार. ह्या सगळ्या मोठ्या मंत्र्यांची, मोठ्या नेत्यांची नावे अखेर आपण तुमच्यासमोर सांगणार आहेत. फक्त तुम्हाला एक काम करायचंय, हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. तुम्ही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. जर सोडला तर तुम्हाला ह्या लोकांनी कसा घात केला हे समजणार नाही. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत बघा. आपले दादा म्हणजे साधा व्यक्ती नव्हते, राज्याचे उपमुख्यमंत्री होते. इतक्या मोठ्या पदावर बसलेले होते. आपले अजितदादा पवार आणि दादांसोबत विमान दुर्घटनेचा घातपात करण्यात आला. इतक्या मोठ्या व्यक्तीला न्याय भेटेना. रोहितदादा पवार वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेत आहे, न्याय मागत आहे. एकेकाळी पवार कुटुंब, राष्ट्रवादी संपूर्ण महाराष्ट्र चालवत होते. परंतु आज दादांच्या विमान दुर्घटनेची पाहिजे तितकी दखल कोणीही घेतली नाही आणि कोणी येत पण नाही. असं म्हणण्यात येत आहे की ज्याप्रमाणे सुनेत्राताई पवार आणि इतर काही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली होती की सीबीआयकडे दादांच्या चौकशीचा तपास द्यावा, परंतु अजूनपर्यंत तो प्रस्तावच केंद्राकडे पाठवला नाही, अशी माहिती समजण्यात येत आहे. या सगळ्या गोष्टी कोण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे त्याची माहितीच आता आपल्या हाती लागली आहेत. रोहित पवारांनी सगळं बाहेर काढलं. जे नव्हतं सांगायचं ते सुद्धा रोहित पवार आता पटकन बोलून बसले आणि अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. नेमकं काय बोलले रोहित पवार असं ते मी सगळं तुम्हाला व्हिडिओ पुढे दाखवणार आहेत. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओला आपल्या दादांसाठी एक लाईक झालाच पाहिजे, लगेच लाईक करा. दादांच्या विमान दुर्घटनेचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडावा यासाठी रोहित पवार वेळ मागितली आहे, परंतु ह्यांना वेळ दिला जात नाही. सगळ्या आमदारांनी मिळून दादांच्या अपघातावर चर्चा करावी, सरकारला जाब विचारावा, परंतु अजून तसं काहीही होताना दिसत नाही. यामध्ये रोहित पवार एकटेच धडपड करताना दिसत आहे. विधान परिषदेमध्ये श्रीकांत शिंदे, अमोल मिटकरी यांनी प्रश्न मांडावे. विधान परिषदेमध्ये स्वतः रोहित पवार तसेच इतर मंत्र्यांनी प्रश्न मांडावे. म्हणजे ज्या सभागृहामध्ये जे पण कोणी असतील त्यांनी आपल्या पद्धतीने प्रश्न मांडावे आणि दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे. परंतु तसं काहीही दिसत नाही. यामध्ये महाराष्ट्राला एक अपेक्षा होती की दादांचे जे आमदार आहेत, दादांचे जे खासदार आहेत, दादांसोबत जे मंत्री झालेत, दादांनी ज्यांना मोठ्या मोठ्या पदावर बसवलं त्या लोकांनी याची खास दखल घेणं गरजेचं होतं. त्या सर्व लोकांनी दादांना न्याय देण्यासाठी एकजुटीने लढणे गरजेचे होते. परंतु तसं काहीही दिसत नाही. नेमका दादांच्या घातपातामध्ये कोण सहभागी आहेत, या कटामध्ये कोण मोठे नेते सहभागी आहेत, त्यांची नावे उघड झाली असून ती सगळी तुम्ही ऐकणार आणि तुम्ही म्हणणार की या लोकांनी आमच्या दादांना का मारलं. कारण की दादा म्हणजे मोठे राजकारणी होते. दादांनी अलीकडच्या काळामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं होतं. अलीकडच्या काळामध्ये दादांनी आपलं नावलौकिक केलेलं होतं आणि त्याच गोष्टीचा काही लोकांना त्रास होत होता. म्हणूनच दादांची सगळी गेम केली. कोणतरी मोठा 100% नेता आहेत किंवा कोणीतरी मोठा व्यक्ती अशी आहेत की जी या आपल्या दादांच्या विमान दुर्घटनेचा जो मालक आहेत, व्हीके सिंगला वाचविक आहे. व्हीके सिंगला आश्रय देण्याचं काम चालू आहे. त्याला कुठेतरी त्याचा गुन्हा लपवण्याचं काम चालू आहे आणि आपल्या हाती आत्ताच अत्यंत महत्त्वाची गुप्त माहिती लागली असून ही ऐकल्यानंतर अक्षरशः तुम्हाला मोठा पाश्चाताप होईल आणि तुम्ही पस्तावा करणार की आपण ह्या लोकांना मतदानाचा अधिकार बजावून निवडून दिलं आणि याच लोकांनी आपल्या दादांचा गेम केला. त्यामुळे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. क्या कुछ जो है वो बातें हुई, राहुल गांधी ने आपसे क्या कुछ कहा? नहीं, बहुत अच्छी बात वहाँ पे हुई थी. राहुल गांधी जी से बात करते वक्त उन्होंने बहुत डिटेल में ये विषय को पहले ही समझ के लिया था और जब मैंने बहुत सारी इन्फॉर्मेशन देने के बाद और उनको जब मैंने बताया कि हमारा एफआईआर नहीं हो रहा तो ही वॉज वेरी सरप्राइज और बहुत चिंतित पे थे कि अगर
बहुत बड़े नेता का एफआईआर नहीं हो रहा तो कॉमन मैन का एफआईआर कब होगा, इसलिए वो एक विषय उनके लिए बहुत इंपॉर्टेंट था। दूसरी बात, टीडीपी और वीएसआर का जो रिलेशनशिप है उसके बारे में वो भी चिंतित थे, क्योंकि एविएशन मंत्रालय के अंतर्गत एआई भी आता है और डीजीसी आता है। इन्वेस्टिगेशन अगर एआई भी कर रहा है और वो टीडीपी के मंत्री के अगर नीचे आ रहा है और टीडीपी का मंत्री और उनके जो नेता है उनका और वीएसआर का अगर बहुत नजीक का संबंध है तो वो न्याय कैसे दे पाएंगे, ये एक मुद्दा वहां पे आया। और सीबीआई के बारे में भी अभी तक सीबीआई ने ये इन्वेस्टिगेशन क्यों एक्सेप्ट नहीं किया, उसके बारे में भी उन्होंने कहा और उनका कहना है कि उनका पक्ष वो खुद इस विषय के लिए न्याय देने के लिए वहां पे प्रयास करेंगे। उसी के साथ अगर आप देखो तो उन्होंने ये भी कहा कि एक मदद वो 2-3 दिन में करने वाले, जिसका फायदा इस इन्वेस्टिगेशन के लिए डेफिनेटली होगा। 2 दिन बाद आपके सामने वो क्या चीज है डेफिनेटली मैं बताऊंगा। क्या आपने सबूत सौंपे हैं राहुल गांधी को, क्या कुछ अश्योर किया गया? नहीं, डेफिनेटली उनको भी मैंने सबूत वहां पे दिए, खरगे जी को सबूत दिए, अखिलेश जी को सबूत दिए, सीआईडी को दिए, महाराष्ट्र सीएम डीसीएम सबको सबूत दिए। हम जब भी मिलते हैं टू द पॉइंट वहां पे बात करने की कोशिश करते हैं। जो भी इन्फॉर्मेशन हमारे पास है वो इन्फॉर्मेशन उनके सामने हम रखते हैं। इसके अलावा आप सवाल निश्चित रूप से खड़े कर रहे हैं प्रफुल्ल पटेल पर भी। क्या संबंध है प्रफुल्ल पटेल के वीएसआर कंपनी से, और क्या इस पूरे कॉन्स्पिरेसी में क्या आप इशारा कर रहे हैं कि उनका हाथ है? नहीं, देखो, अगर आपके पास कुछ इन्फॉर्मेशन है, अगर वीके सिंह के बेटे रोहित सिंह के शादी के लिए आप और आपके बहुत एक पास वाले ओएसडी जो हुआ करते थे शर्मा, वो अगर आप दोनों जाते हो तो वहां पे कौन सा नेता आया, कौन सा बिजनेसमैन आया जो वीके सिंह को बचा सकता है या वीएसआर को आज बचा सकता है, और क्यों बचा रहा है कि वहां पे कोई भी मतलब उनके फैमिली में से वीके सिंह और उसके फैमिली में से कोई भी जेल में वहां पे न जाए। तो अगर आप उस पार्टी में थे कि आपको अंदाजा होगा कौन बचा रहा है, तो तब भी अगर आप बात नहीं कर रहे हो तो फिर आप लॉयल नेता मुझे अजीत दादा के साथ लॉयल हो ऐसे हम कैसे कह सकते हैं। इसलिए वहां पे उन्होंने लोगों के नाम लेना बहुत इंपॉर्टेंट है, लेकिन वो प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से नाम लेंगे क्या, वो देखने की चीज है। जितना एग्रेसिवली आप फॉलो कर रहे हैं उतना एग्रेसिवली ना तो जय पवार दिख रहे हैं, ना तो पार्थ पवार दिख रहे हैं, ना तो सुमित्रा पवार खुद इसको फॉलो करते हुए दिखाई दे रहे हैं। तो आप बार बार कह रहे हैं कि सीबीआई के पास केस नहीं गया है। सुनेत्रा जी ने गुहार लगाई सीएम के पास, सीएम ने कह दिया कि सीबीआई के पास भेज रहे हैं। तो आप ऐसे क्यों सवाल खड़े कर रहे हैं? नहीं, देखो, हम तो प्रयास कर रहे हैं, वहां पे लोगों से मिलके विनती कर रहे हैं। वो तो सत्ता में है, अगर वो सत्ता में है और उनके पास वाला ब्लड रिलेशन अगर वहां पे गुजर जाता है एक्सीडेंट में, तो वहां पे उनकी तरफ से ज्यादा ताकत लगाना बहुत इंपॉर्टेंट है। लेकिन सत्ता में होने के बाद भी एफआईआर किया नहीं जा रहा, अधिवेशन में बात नहीं हो रही है, उसी के साथ सीबीआई में ये केस वहां पे एक्सेप्ट नहीं किया जा रहा। तो ये सब देखने के बाद वो जो सरकार के माध्यम से इन्वेस्टिगेशन होना चाहिए बहुत स्लो चल रहा है, ऐसे हमको लगता है। मुख्यमंत्री इसमें सीरियस नहीं? जिस तरीके से चीजें हो रही है, एफआईआर लिया नहीं जा रहा, अधिवेशन में बात नहीं हो रही और सीबीआई के पास प्रस्ताव नहीं जा रहा, तो यही कहना पड़ेगा कि लोग मतदार या जो महाराष्ट्र के नागरिक है वो दादा को नहीं भूले, लेकिन नेता दादा को भूल गए, ऐसे हम सबको लगता है। सोनिया गांधी